एखादा कंपाऊंड असेल, ड्रग असेल, तो ड्रग जर अननोन सॅम्पल आपल्याला प्रोव्हाइड केलं तर ते अननोन सॅम्पल कुठलं आहे ते आपण आयडेंटिफिकेशन टेस्ट ज्या आहेत त्या आयडेंटिफिकेशन टेस्ट कशासाठी परफॉर्म करायच्या, तर आयडेंटिफिकेशन टेस्ट ज्या आहेत त्या आपल्याला कशामध्ये मदत करतात, तर दिलेलं कुठलंही ड्रग फॉर्म्युलेशन असेल ते ड्रग फॉर्म्युलेशन ज्या कंटेनर मध्ये आपल्याला मिळतं त्याच्यावरती त्याचे काहीतरी एक स्टँडर्ड मेन्शन केलेले असते. बघितली का कधी तुम्ही? त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो, मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट असतो. पाहिलंय का कधी फॉर्म्युलेशनचं लेबल? हो हॅलो. हो मॅडम. मग त्या लेबलवरती ज्या काही स्टँडर्ड मेन्शन केलेल्या असतात त्या स्टँडर्ड प्रमाणच ते कंटेनर मधलं कंपोनंट आहे की नाही हे आपण म्हणजे फाइंड आउट करत असतो. म्हणजेच एखादा कॉन्सन्ट्रेशन जे असतं तेच ना ते लेबलिंग वर हा एखाद्या. हा. हा लेबलिंग वरती जे असतं ते लेबलिंग कंडिशन्स प्रमाणे तो ड्रग आहे की नाही, म्हणजे त्याची क्वालिटी आणि प्युरिटी स्टँडर्ड जी आहे ती त्या लेबलवर मेन्शन केली आहे त्याप्रमाणे आहे की नाही हे आपण आयडेंटिफिकेशन टेस्टनी फाइंड आउट करत असतो. मग ह्या दोन प्रॅक्टिकल्सच्या थ्रू आपल्याला काय कळणार आहे, तर बेसिक कन्सेप्ट ऑफ क्वालिटी, प्युरिटी अँड यूज ऑफ दॅट कंपाऊंड. म्हणजे जो कुठलाही कंपाऊंड आपण मेडिसिन म्हणून यूज करणार आहे त्या कंपाऊंडची क्वालिटी आणि प्युरिटी ती आपण ह्या एक्सपेरिमेंटच्या थ्रू डिटरमाइन करू शकतो. त्याच्यानंतर तिसरा जो पॅरामीटर आहे तो पॅरामीटर म्हणजे सिंथेसिसचे एक्सपेरिमेंट, जे तुम्ही आतापर्यंत कधीही फेस केलेले नाही. सिंथेसिस म्हणजे काय असतं कोणी सांगू शकेल का? कुणाला काही आयडिया का त्याच्याबद्दल? सिंथेसिस म्हणजे काय असतं, तर दोन वेगवेगळ्या फिजिको केमिकल प्रॉपर्टीज असणारे ड्रग कंपोनंट्स आपण मिक्स करतो आणि जो तिसरा कंपाऊंड आपल्याला मिळतो त्याला स्वतःच्या ओन प्रॉपर्टीज असतात. आतापर्यंत सुटिक्स मध्ये तुम्ही एखादं फॉर्म्युलेशन केलं असेल त्यावेळेला तुम्ही काय करता, वेगवेगळे इन्ग्रेडियंट ऍड करता, बरोबर ना? प्रिपेअर करता त्यावेळेला तुम्ही काय करता, कलरिंग एजंट ऍड करता, कुठला तरी एखादा ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट असतो, मग नंतर काय असतो, एखादा स्वीटनिंग एजंट असतो, बरोबर ना? व्हेइकल असतं. कॉम्बिनेशननी आपण एक नवीन फॉर्म्युलेशन तयार करतो ज्या फॉर्म्युलेशनचा यूज आपण स्पेसिफिक ट्रीटमेंट मध्ये करत असतो. तसंच सिंथेसिस मध्ये आपण काय करतो, फॉर एक्झाम्पल कंपाऊंड ए आपण जर कन्सिडर केला तर त्याच्या असणाऱ्या फिजिको केमिकल प्रॉपर्टीज ह्या वेगळ्या असतात आणि कंपाऊंड बी ज्याच्या स्वतःच्या फिजिको केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. असे दोन वेगवेगळ्या नेचरचे कंपाऊंड्स आपण मिक्स करतो, त्याच्यावरती केमिकल प्रोसेसिंग करतो आणि त्यानंतर आपल्याला जो तिसरा कंपाऊंड मिळतो तो जो कंपाऊंड आहे त्याच्या असणाऱ्या फिजिको केमिकल प्रॉपर्टीज ह्या त्याच्या पॅरेंट पेक्षा म्हणजेच ए आणि बी पेक्षा वेगवेगळ्या असतात. म्हणजे कुठल्याही दोन वेगळ्या नेचरचे कंपाऊंड्स एकत्र करून तिसरा कंपाऊंड आपण तयार करणार आहे तो कंपाऊंड प्रिपेअर करणं त्यालाच म्हणायचं सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. मग हे सिंथेसिस, आयडेंटिफिकेशन टेस्ट किंवा क्वालिटेटिव्ह अनालिसिस हे आपण कशासाठी शिकायचं, तर ज्या वेळेला तुम्ही एखादा ड्रग मॉलिक्युल नवीन डिस्कवर करत असता, तो डिस्कवर करत असलेला ड्रग मॉलिक्युल असेल किंवा एक्झिस्टिंग ड्रग असेल, अगोदरचाच कुठलाही ड्रग असेल, त्या ड्रगची क्वालिटी आणि प्युरिटी ती दोन्ही डिटरमाइन करण्यामध्ये हे सगळे जे टेस्ट आहेत त्या टेस्ट आपल्याला मदत करत असतात. तर हे झाले तुमचे प्रॅक्टिकल आउटकम्स, ज्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत किंवा प्रॅक्टिकल केल्यानंतर आपल्याला कशाचं नॉलेज मिळणार आहे, तर ते आहे अंडरस्टँड बेसिक कन्सेप्ट ऑफ क्वालिटी, प्युरिटी अँड युजेस ऑफ कंपाऊंड which are used as medicines. Second outcome, ability to perform systematic qualitative analysis, official identification test. Then synthesize different organic drug or compounds of industrial significance. Next outcome, this helps to develop analytical, technical or preparatory skills फॉर इंडस्ट्री ऍक्टिव्हिटी. आणि ह्या सगळ्याचा उपयोग आपल्याला कशामध्ये होणार आहे, तर इन डिस्कवरी ऑफ ड्रग मॉलिक्युल्स और
ऑलरेडी एक्झिस्टिंग ड्रग सबस्टन्सेस. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाइड जी आहे ती नेक्स्ट स्लाइड काय आहे तर व्हॉट इज केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे काय? व्हॉट इज केमिस्ट्री? केमिस्ट्री म्हणजे मिस्ट्री. असंच वाटतं ना प्रत्येक मॅम. केमिस्ट्री म्हणजे काय तर केमिस्ट्री इज नथिंग बट द स्टडी ऑफ मॅटर अँड द मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम. टाइप्स ऑफ केमिस्ट्री ज्या आहेत त्या टाइप्स ऑफ केमिस्ट्री मध्ये आपण आतापर्यंत काय काय बघितलेलं होतं. फर्स्ट इयरला तुम्ही ते शिकलात. फर्स्ट इयरचं केमिस्ट्री म्हणजे काय होतं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री होतं. आणि आता आपण जे शिकणार आहे ते काय आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता हे जे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपण काय बघितलेलं होतं इट डील्स विथ सिंथेसिस अँड बिहेवियर ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता हे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स काय असतात तर कुठलंही केमिकल कंपाऊंड घेतलं तर त्या कंपाऊंड मध्ये कार्बन ॲटम हा प्रेझेंट असतो. बरोबर ना? हॅलो. जनरली कार्बन ॲटम हा त्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असतो. पण इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे असतात त्या इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये हा कार्बन जो आहे तो जनरली अब्सेंट असतो. आणि जरी असेल तरी सिंगल कार्बन ॲटम फक्त प्रेझेंट असतो. इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आहेत त्या इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये प्रेझेंट असणाऱ्या कार्बनची संख्या ही जनरली सिंगल कार्बन ॲटम असते. फॉर एक्झाम्पल बायकार्बोनेट्स. सोडियम बायकार्बोनेटचा फॉर्म्युला काय आहे NaHCO3. दुसरं एखादं इनऑर्गॅनिक कंपाऊंड कॅल्शियम क्लोराईड सोडियम क्लोराईड ह्यासारखे हे सगळे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. मग आता कॅल्शियम क्लोराईड सोडियम क्लोराईड ह्याच्यामध्ये कार्बन आहे का? नाहीये. कॅल्शियम आहे क्लोराईड आहे सोडियम आहे क्लोराईड आहे. पण सोडियम बायकार्बोनेटचा जो फॉर्म्युला आहे त्या बायकार्बोनेटच्या फॉर्म्युल्यामध्ये एक कार्बन ॲटम प्रेझेंट आहे. म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आहेत त्या इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये सिंगल कार्बन ॲटम हा प्रेझेंट असतो. तसं ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आहेत त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये प्रेझेंट असणाऱ्या कार्बन्सची संख्या ही जास्त असते. आणि हे कार्बन ॲटम हे दुसऱ्या मॉलिक्युलशी कोव्हॅलंट बॉन्डनी अटॅच झालेले असतात. मग ह्या कार्बन बरोबर लिंक असणारे दुसरे एलिमेंट कुठले असतात? मग त्याच्यामध्ये हायड्रोजन असू शकतो ऑक्सिजन असू शकतो सल्फर असू शकतो सोडियम किंवा नायट्रोजन असू शकतो. म्हणजे कार्बन कोव्हॅलंटली लिंक विथ हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन या कुठल्याही ॲटमशी तो कोव्हॅलंटली बॉन्ड झालेला असतो. कोणाच्या बाबतीत तर ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या बाबतीत. मग अशा कंपाऊंड्सचा स्टडी आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करायचे. आणि हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्यांना स्वतःचं स्पेसिफिक स्ट्रक्चर असतं स्वतःच्या स्पेसिफिक प्रॉपर्टीज असतात. आणि ह्या सगळ्याचा स्टडी हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण करणार आहोत. ज्याचा रेफरन्स आपण कोर्स आउटकम्स ऑफ थेअरी ह्याच्यामध्ये डिस्कस केलेला होता. आठवत असेल तर बघा. फिजिको केमिकल प्रॉपर्टीज त्याच्यानंतर स्टॅबिलिटी स्टोरेज कंडिशन फॉर्म्युलेशन ब्रँड नेम्स ह्याच्यामध्ये आपण ते डिस्कस केलेला होता तो पॉइंट. आता ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं एक्झाम्पल कुठलं तर बेन्झिन किंवा फिनॉल. बेन्झिनचं स्ट्रक्चर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरोबर ना? बेन्झिनच्या स्ट्रक्चर मध्ये किती मेंबर रिंग आहे बेन्झिनची? 6 कार्बन असतात बरोबर ना? बेन्झिन मध्ये हेक्सागोनल रिंग स्ट्रक्चर आहे की नाही ते? कुठले? केमिस्ट्री म्हणजे काय तर केमिस्ट्री इज नथिंग बट द स्टडी ऑफ मॅटर अँड द मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स. आणि ह्या केमिस्ट्रीचे दोन टाइप्स कुठले तर पहिला टाइप जो आहे तो आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि दुसरा जो आहे तो ऑर्गॅनिक केमिस्ट्री जो आपण आता डिफरन्शियल पॉइंट त्याच्यामधले डिस्कस केलेले आहेत. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण फर्स्ट इयर मध्ये शिकलोय. ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण ह्या वर्षी शिकणार आहोत. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये काय काय येतं तर इनऑर्गॅनिक कंपाऊंडचा स्टडी ज्याच्यामध्ये सिंगल कार्बन ॲटम प्रेझेंट असतो. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण स्टडी करणार आहोत असे कंपाऊंड्स ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या ही 1 पेक्षा जास्त असते. आणि ते सगळे ॲटम्स हे आयदर OS
N और H ला अटॅच झालेले असतात किंवा कोव्हॅलंटली लिंक झालेले असतात. आता नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे काय तर फार्मास्युटिकल केमिस्ट्री. फार्मास्युटिकल केमिस्ट्री ह्या शब्दाचं मीनिंग काय. आता फार्मास्युटिकल ह्यालाच अदर लँग्वेज मध्ये किंवा जनरल लँग्वेज मध्ये आपण ड्रग असा शब्द वापरतो, बरोबर ना. हॅलो, तुम्ही सुटिक्स मध्ये ड्रगची डेफिनेशन शिकलाय बरोबर का. हो. ड्रग असं म्हणतो जे कशासाठी वापरले जातात इन अ ट्रीटमेंट ऑफ व्हेरियस डिसऑर्डर्स. मग हे त्यालाच दुसऱ्या लँग्वेज मध्ये आपण काय म्हणतो फार्मास्युटिकल्स. आता ह्या फार्मास्युटिकल्सचा जो स्टडी आहे त्यालाच काय म्हणायचं फार्मास्युटिकल केमिस्ट्री. फार्मास्युटिकल म्हणजे काय एनी कंपाऊंड विच इज युज्ड ॲज ड्रग. एनी कंपाऊंड विच इज युज्ड ॲज ड्रग. आणि अशा कंपाऊंड्सचा मग तो कंपाऊंड ऑर्गॅनिक असेल किंवा इनऑर्गॅनिक असेल त्याचा स्टडी म्हणजे फार्मास्युटिकल केमिस्ट्री. आता नेक्स्ट आपला केमिस्ट्री 2 चा सिलेबस काय. तर केमिस्ट्री 2 चा सिलेबस मध्ये बेसिकली येतं ते म्हणजे काय तर इंट्रोडक्शन टू नॉमेनक्लेचर ऑफ डिफरंट केमिकल सिस्टीम्स विथ स्पेसिफिक रेफरन्स टू हेट्रोसायकल सिस्टीम. हेट्रोसायकल म्हणजे काय जे रिंग स्ट्रक्चर्स असतात. रिंग स्ट्रक्चर मध्ये तुम्ही बेन्झिन रिंग तुम्हाला माहितीये बरोबर ना. बेन्झिन रिंग आपल्याला प्रत्येकाला फॅमिलियर आहे. मागच्या वर्षी तुम्ही जे स्ट्रक्चर शिकला असाल कोलेस्टेरॉलचं वगैरे बीसीपी मध्ये त्याच्यामध्ये रिंग स्ट्रक्चर होते बघा, आठवते का तुम्हाला. सिस्टीमचा स्टडी तुम्हाला आता हे थोडस लक्षात नाही येणार. ऍक्च्युअल रिंग सिस्टीम आपण ज्या वेळेला स्टडी करू त्यावेळेला ते तुमच्या खूप चांगल्या प्रकारे लक्षात येईल. रिंग सिस्टीम आपल्याला स्टडी करायचे आणि त्याच्यानंतर पुढे जे स्टडी करणार आहे आपण ते म्हणजे काय तर ऑर्गॅनिक कंपाऊंडचा स्टडी. एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंडचा स्टडी कुठल्या रेफरन्सनी करायचा आहे. मग अशी सांगितलं तसं एखादा कुठलाही ड्रग कंपोनंट त्या ड्रग कंपोनंट फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल आपण परत घेऊया. तो पॅरासिटामॉल जो आहे त्या पॅरासिटामॉलचं स्ट्रक्चर काय असतं, त्याचे केमिकल नेमिंग कसं द्यायचं, त्याचे युजेस काय आहेत, त्याच्या फिजिको केमिकल प्रॉपर्टीज काय असतात, ते स्टोअर करताना त्याची स्टॅबिलिटी स्टोरेज कंडिशन काय आहे किंवा कुठल्या फॉर्म मध्ये आपण ते सेल आउट करतो आणि कुठल्या ब्रँड नेमनी ते मार्केटमध्ये सोल्ड केलं जातं. ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपल्याला प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडचा स्टडी करायचा आहे. एक्झाम्पल म्हणून आपण आयोडीन घेऊयात. आयोडीन सोल्युशन तुम्ही प्रिपेअर केलेलं होतं. आयोडीन सोल्युशन केलेलं होतं का. हो केलं. आयोडीन सोल्युशन जे आहे त्या आयोडीन सोल्युशन मेथड ऑफ प्रिपरेशन त्याची काय आहे. डायरेक्ट वॉटर मध्ये ते डिझॉल्व्ह होतं का नाही होत. म्हणून आपल्याला काय करावं लागतं पोटॅशियम आयोडाइडचं सोल्युशन तयार करावं लागतं बरोबर ना. त्याच्यामध्ये आयोडीन आपण ऍड करतो मध्ये स्टोअर करतो. अंबर कलर कंटेनर मध्ये स्टोअर करतो आयोडीन सोल्युशन बरोबर आहे का. हो. का स्टोअर करतो का तर एन्व्हायरमेंटल लाईट हा जो पॅरामीटर आहे तो त्याच्यावरती अफेक्ट करत असतो. म्हणजे कुठलाही एखादा स्पेसिफिक ड्रग जो आहे तो स्पेसिफिक ड्रग अकॉर्डिंग टू इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज वी हॅव टू स्टोअर इन स्पेसिफिक स्टोरेज एन्व्हायरमेंट. मग त्या कुठल्याही ड्रगच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज काय आहे त्याच्यानुसार आपण त्या ड्रगची स्टोरेज कंडिशन ही ठरवत असतो. मग ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपल्याला फार्मास्युटिकल्सचा स्टडी करायचा आहे. मग आता हे फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्या सिलेबस मध्ये जे इन्क्लूड केले गेलेले आहेत ते कुठले कुठले आहेत तर फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आपल्या सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेत ते कंपाऊंड्स आहेत वेगवेगळे ड्रग जे किमोथेरपी मध्ये यूज केले जातात. त्याच्यानंतर ड्रग्स जे सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती ऍक्ट होतात म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड बरोबर ना. नंतर ड्रग्स ऍक्टिंग ऑन ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम वरती ऍक्ट होणारे ड्रग्स. त्याच्यानंतर हार्ट आणि ब्लड व्हेसल वरती ऍक्ट होणारे म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर ड्रग. त्याच्यानंतर डायुरेटिक्स जे स्पेसिफिकली किडनी युरिन फॉर्मेशन त्या प्रोसेस वरती काम करतात. त्याच्यानंतर हायपोग्लायसेमिक एजंट्स त्याचा स्टडी. त्याच्यानंतर कोॲग्युलंट आणि अँटी कोॲग्युलंट ह्या टाइप्सचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा ह्या कॅटेगरीतले ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण स्टडी करणार आहोत. एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करूया कॅटेगरी
ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स किंवा हायपोग्लायसेमिक एजंट ही कॅटेगरी जर आपण कन्सिडर केली, हायपोग्लायसेमिक एजंट कशासाठी वापरायचे? डायबिटीसच्या डायबिटीज. ट्रीटमेंट मध्ये वापरतात, बरोबर. पण हो. इन्सुलिन आपण कसं वापरतो? इंट्राव्हेनसली वापरतो ना, बरोबर ना. इन्सुलिन इंजेक्शन असतं, तसं हो. ओरल हायपोग्लायसेमिक रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन वेगळा आला त्याचा. मग आता ओरल हायपोग्लायसेमिक एजंट ही जर एक आपण कॅटेगरी कन्सिडर केली, तर ओरली जे ड्रग आपण ह्या डिसीज मध्ये वापरतो त्याचे एक्झाम्पल्स वेगळे वेगळे आले. मग त्या ड्रग्सच्या प्रॉपर्टीज विथ रेफरन्स टू फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी, स्टॅबिलिटी, स्टोरेज आपल्याला स्टडी करायचे. मग हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आहेत त्याचे हे बेसिक कॅटेगरीज आहेत किंवा बेसिक क्लास आहेत, ज्याच्या थ्रू आपल्याला हा सब्जेक्ट स्टडी पुढं बघायचा आहे. आता कुठलाही ड्रग एक कॅटेगरी त्याच्यामध्ये काय मेन्शन केली आहे? ड्रग्स युज्ड इन किमोथेरपी. किमोथेरपी मध्ये यूज केले जाणारे जे ड्रग्ज आहेत त्याच्यामध्ये परत सब कॅटेगरीज आहेत ज्या इथं मेन्शन केलेत. फॉर एक्झाम्पल अँटीसेप्टिक, डिसइन्फेक्टंट, सल्फोनामाइड्स, अँटीबायोटिक्स, अँटीलेप्रोटिक ड्रग्स, अँटी ट्युबरक्युलर ड्रग, अँटी अमिबिक ड्रग, अँटी मलेरियल ड्रग, यासारखे ड्रग्स जे आहेत ते ह्या कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे स्पेसिफिक कॅटेगरी कुठली आली? ड्रग्ज युज्ड इन किमोथेरपी. आणि सब कॅटेगरीज त्याच्यातल्या ह्या इथं मेन्शन केलेल्या तुम्हाला ज्या दिसत आहेत स्क्रीन. नेक्स्ट आपण जे बघितलेलं होतं स्टडी मध्ये ते म्हणजे काय? तर ड्रग्स ऍक्टिंग ऑन सीएनएस. ड्रग्ज ऍक्टिंग ऑन सीएनएस म्हणजे काय? असे ड्रग्ज जे सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती काम करतात. सेंट्रल नर्वस सिस्टीम कशाची बनली आहे? ब्रेन आणि स्पायनल कॉर्डची, बरोबर. जी आहे ती सेंट्रल नर्वस सिस्टीम ब्रेन आणि स्पायनल कॉर्डची बनली आहे. मग ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड रिलेटेड ज्या काही डिसऑर्डर्स असतील त्या डिसऑर्डर्स ट्रीट करण्यासाठी जे ड्रग्ज आपण यूज करणार आहे त्याचे हे प्रकार आहेत. आणि त्याच्यामध्ये येणारे हे एक्झाम्पल्स आहेत जे इथं एनलिस्ट केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये काय येतात? ट्रँक्युलायझर्स, हिप्नॉटिक्स. हिप्नॉटिक आणि सेडेटिव्ह हा शब्द तुम्हाला माहिती आहे. हिप्नॉटिक सेडेटिव्ह कशासाठी देतात? झोपेची गोळी खाता का तुम्ही कधी? खाल्लेली ऐकली आहे का? स्लीप इंडक्शन साठी हे ड्रग्ज यूज केले जातात. त्याच्यानंतर जनरल अॅनेस्थेटिक, अॅनेस्थेशिया. जेव्हा मेजर सर्जरी असेल त्यावेळेला जनरल अॅनेस्थेशिया आपण यूज करतो. मग त्याच्यामध्ये जे ड्रग आपण वापरतो ते कुठले कुठले असतात? हॅलोथेन असेल, डायइथिलिटर असेल, सायक्लोप्रोपेन असेल. मग स्पेसिफिक कॅटेगरी कुठली आली याची? ड्रग ऍक्टिंग ऑन सीएनएस. आणि त्याची सब कॅटेगरी कुठली आली? तर जनरल अॅनेस्थेटिक. ह्या मॅनर मध्ये जे ड्रग सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती ऍक्ट होतात त्याचा स्टडी आपल्याला त्याच्यामध्ये करायचा. मॅडम गुड मॉर्निंग. त्याच्यानंतर ड्रग ऍक्टिंग ऑन ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम कशाची बनलेली असते? ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. हॅलो, येस मॅम. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमच्या डिव्हिजन कुठल्या आहेत? आपण स्टडी केलंय मागच्या वर्षी. शब्द आठवतात का? सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आठवतात का? आठवतात का? येस मॅम. मग ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम जी आहे त्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम वरती ऍक्ट होणारे म्हणजे सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक ओरिजिन जो आहे त्याच्यावरती काम करणारे ड्रग त्याच्यामध्ये येतात. ऍड्रिनर्जिक ड्रग, कोलिनर्जिक ड्रग म्हणजे ऍक्टिव्हिटी स्टिम्युलेट करणाऱ्या कॅटेगरीज त्याच्यामध्ये हे दोन येतात. आणि ऍक्टिव्हिटी इनहिबिट करणाऱ्या म्हणजे अँटागोनिस्ट कॅटेगरीतले ड्रग. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी जी आपल्याला स्टडी करायची ती कुठली आहे? तर ड्रग्स जे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम वरती काम करतात. मग कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम वरती काम करणारे ड्रग कुठले? तर हार्ट आणि ब्लड व्हेसल्स जे आहेत त्याच्याशी रिलेटेड डिसऑर्डर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केले जाणारे ड्रग. फॉर एक्झाम्पल कार्डिओटॉनिक्स, अँटी हायपरटेन्सिव्ह, कार्डिओव्हॅस्क्युलर एजंट्स, अँटी अरिथमिक एजंट्स, लिपिड लोअरिंग एजंट्स ह्याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आपण ज्या प्रकारचे ड्रग स्टडी करायचे आपल्याला त्याच्यामध्ये ह्या कॅटेगरीज येतात. अनाल्जेसिक, अँटीपायरेटिक, NSAIDs, थायरॉक्सिन किंवा अँटी थायरॉइड ड्रग्स.
मग आता इथे जे मेन्शन केलेले ड्रग्ज आहेत, प्रत्येक कॅटेगरीच्या पुढे मी काहीतरी मेन्शन केलंय बघा. एक्झाम्पल दिसतंय का तुम्हाला? जिथं क्लास दिलाय तिथं त्याच्या पुढे काहीतरी नावं लिहिलेत का? हॅलो, मॅम. येस मॅम. जिथं क्लास दिलाय, फॉर एक्झाम्पल अनाल्जेसिक अँड अँटीपायरेटिक, त्याच्या पुढे काहीतरी एक नाव लिहिलंय बघा. ऍस्पिरिन असेल किंवा पॅरासिटामॉल असेल, लिहिलंय का? मग असे हे ड्रग्ज आहेत. ते ड्रग्ज त्याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. आणि इथे जे मेन्शन केलेले ड्रग आहेत त्या स्पेसिफिक ड्रगचे स्ट्रक्चर आपल्याला स्टडी करायचे विथ रेफरन्स टू नंबरिंग अँड नॉमेनक्लेचर. त्याच्यानंतर आता एवढ्या सगळ्या ड्रग कॅटेगरीमध्ये आपण कुठलाही ड्रग स्टडी कसा करायचा किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचा स्टडी कसा करायचा, तर कुठलाही ड्रग असेल तो ड्रग पहिल्यांदा त्याचं स्ट्रक्चर काय आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर त्याला केमिकल नंबरिंग कसं करायचं हे माहिती पाहिजे. म्हणजे IUPAC नॉमेनक्लेचरचे रूल्स ते आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर तो जो कंपाऊंड आहे तो ऑर्गॅनिक कंपाऊंड, नाही अजून तू त्याचा डिटेल स्टडी याच्यामध्ये येणार आहे. मग त्याचा स्टडी करत असताना बेसिकली कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण स्टडी करणार आहे, तो म्हणजे काय, तर एखादी कॅटेगरी फॉर एक्झाम्पल अनाल्जेसिक अँटीपायरेटिक असेल तर पहिल्यांदा त्या टर्मचं मिनिंग काय आहे, म्हणजे रॅशनल डेफिनेशन, त्या टर्मची डेफिनेशन काय आहे. त्याच्यानंतर त्या क्लासमध्ये येणाऱ्या ड्रगचं स्पेसिफिक क्लासिफिकेशन काय आहे. आता हे क्लासिफिकेशन जे आहे ड्रगचं त्याचे पण प्रकार आहेत. ते प्रकार कुठले, तर फार्मॅकोलॉजिकली क्लासिफिकेशन वेगळं येतं आणि केमिकल नेचरनुसार क्लासिफिकेशन वेगळं येतं. फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रेफरन्सनी आपल्याला केमिकल क्लासिफिकेशन हे इम्पॉर्टंट असणार आहे. मग ह्या क्लासिफिकेशन मध्ये जे ड्रग स्पेसिफिक ऍस्टेरिक साइननी मेन्शन केलेले असणार आहेत त्याच ड्रगचं केमिकल स्ट्रक्चर आणि त्याचंच केमिकल नेम स्टडीमध्ये इन्क्लूड केले गेलेले आहे. मग त्या ड्रगचे युजेस, फिजिको केमिकल प्रॉपर्टीज, स्टॅबिलिटी, स्टोरेज कंडिशन, त्याचे फॉर्म्युलेशन्स, ब्रँड नेम्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. आता कुठलंही स्ट्रक्चर असेल कुठल्याही ड्रगचं ते मेमोराईज करताना आता तुम्हाला नेहमीचं माहिती असलेलं स्ट्रक्चर मागच्या वर्षी जे तुम्ही स्टडी केलंय, कोलेस्टेरॉल केलंय ना स्ट्रक्चर, आठवतंय का? ड्रॉ द स्ट्रक्चर कोलेस्टेरॉल असा क्वेश्चन असायचा ना. हो हो. हा, मग कोलेस्टेरॉलचं स्ट्रक्चर आपण काय कसं ड्रॉ करत होतो, प्रॅक्टिस करायचो आणि ते स्ट्रक्चर ड्रॉ करायचो, बरोबर आहे का? हा, मग आता आपल्याला तेव्हा तुम्हाला एक सिंगल स्ट्रक्चर होतं, पण आता नंबर ऑफ स्ट्रक्चर जे आहेत ते नंबर ऑफ स्ट्रक्चर आपल्याला ह्या सब्जेक्ट मध्ये जास्त आहेत. त्याच्यामुळं हे स्ट्रक्चर स्टडी करत असताना फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये केमिकल स्ट्रक्चर लक्षात कसं ठेवायचं, तर लक्षात ठेवत असताना पहिलं जे येतं ते म्हणजे काय, तर ह्या स्ट्रक्चरचं क्लासिफिकेशन, त्या स्पेसिफिक ड्रगचं क्लासिफिकेशन आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्या क्लासिफिकेशन लक्षात ठेवल्यानंतर त्या स्ट्रक्चर मध्ये असणारं स्पेसिफिक पॅरेंट न्यूक्लियस किंवा रिंग कुठली आहे ती आयडेंटिफाय करायची. आणि तिसरा पॉइंट जो येतो तो म्हणजे काय, तर त्या स्ट्रक्चर मध्ये स्पेसिफिक बदल कुठले गेलेत ते बदल आपण लक्षात घ्यायचे. फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं केमिकल स्ट्रक्चरचा स्टडी करत असताना पहिल्यांदा काय करायचं, राईट क्लासिफिकेशन विथ नेम ऑफ हेट्रोसायकलिक रिंग और न्यूक्लियस प्रेझेंट इन द स्ट्रक्चर. आता मगाशी जो आपण पॉइंट बघितलेला होता तो म्हणजे काय, ड्रग युज्ड इन किमोथेरपी. त्या अंडर जे क्लासेस आलेले होते त्याच्यामध्ये एक क्लास कुठला होता, अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट. आठवत असेल तर बघा किंवा ही स्लाइड परत एकदा बघा. ड्रग्स युज्ड इन किमोथेरपी त्याच्यामध्ये पहिला क्लास कुठला आहे, अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट. एक्झाम्पल तिथे काय दिलंय, प्रोफ्लॅविन आणि क्लोरोक्रिस्टॉल. मग त्या कॅटेगरीमध्ये हे स्पेसिफिक दोन ड्रग्स जे आहेत त्या दोन ड्रग्सचा आपल्याला स्टडी करायचंय विथ रेफरन्स टू स्ट्रक्चर अँड केमिकल नेम. बाकीचे सुद्धा ड्रग आहेत ह्या कॅटेगरीमध्ये, पण त्याच्या फक्त फिजिको
स्टॅबिलिटी, स्टोरेज, ब्रँड नेम, फॉर्म्युलेशन एवढंच आहे. आता एक्झाम्पल म्हणून आपण ह्या क्लासमधलं फिनॉल कॅटेगरी घेणार आहे. म्हणजे अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट मध्ये फिनॉल ही जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरी अंडर एक्झाम्पल येतं क्लोरोक्रेसॉल. मग आता थोडं केअरफुली ऑब्झर्व करा. ह्या स्क्रीनवरती तुम्हाला काय दिसतंय? तर ह्या स्क्रीनवरती फिनॉलचं स्ट्रक्चर दिसतंय बघा. ह्या फिनॉलच्या स्ट्रक्चर मध्ये फिनॉलचं स्ट्रक्चर आपण दोन प्रकारे ड्रॉ करू शकतो. ते दोन प्रकार इथं स्क्रीनवरती तुम्हाला व्हिजिबल आहेत. त्याच्या शेजारीच मी जे स्ट्रक्चर तुम्हाला दाखवलेलं आहे त्या स्ट्रक्चर मध्ये तो जो बेसिक फिनॉल न्यूक्लियस आहे OH आणि ते रिंग, ही जी रिंग दाखवली इथं, ही रिंग ही कार्बोसायकलिक रिंग आहे. आणि हेट्रोसायकलिक रिंग म्हणजे काय? तर इथं जे 6 कार्बन आहेत त्या 6 कार्बन पैकी रिंग मधल्या 6 कार्बन पैकी कुठल्याही एक कार्बन ॲटमची रिप्लेसमेंट OS किंवा N नी केली जाते, तेव्हा त्याला म्हणायचं हेट्रोसायक्लिक. होमोसायक्लिक म्हणजे काय? त्या प्रत्येक ठिकाणी कार्बन प्रेझेंट आहे, त्यातला कुठलाही एक किंवा एकापेक्षा जास्त कार्बन ॲटम ऑक्सिजन, सल्फर किंवा नायट्रोजन रिप्लेस केले जातात आणि जे ते स्ट्रक्चर जे तयार होतं त्याला म्हणायचं हेट्रोसायकल. आता ही जी फिनॉल रिंग आहे त्या फिनॉल रिंग मध्ये काही स्ट्रक्चरल चेंजेस झाल्यानंतर त्याच्या शेजारचं स्ट्रक्चर म्हणजे क्लोरोक्रेसॉल तयार झाले, बरोबर का? फिनॉल रिंग मध्ये काय आहे? हायड्रॉक्सी फंक्शनल ग्रुप तुम्हाला दिसतोय OH. त्याच्यानंतर एक जो आहे तो कुठला आहे? CH3 म्हणजे मिथिल ग्रुप. नंतर एक दिसतोय तो म्हणजे क्लोरीन ॲटम. म्हणजे ह्या बेसिक फिनॉल मधले सबस्टिट्यूट कुठले आले? बेसिक फिनॉल रिंगला काय काय अटॅच झाले? CH3 आणि Cl हे दोन ॲटम किंवा हे दोन फंक्शनल ग्रुप तिथं अटॅच झालेले आहेत. मग आता कुठलंही केमिकल स्ट्रक्चर लक्षात ठेवताना किंवा कुठलंही केमिकल स्ट्रक्चर आयडेंटिफाय करताना सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट कुठली असते? तर त्या स्ट्रक्चर मध्ये पॅरेंट न्यूक्लियस कुठला आहे? आता क्लोरोक्रेसॉलच्या स्ट्रक्चर मध्ये पॅरेंट मॉलिक्यूल कुठला आला? फेनॉल. बरोबर. क्लोरोक्रेसॉलच्या स्ट्रक्चर मध्ये फेनॉल न्यूक्लियस जो आहे त्या फेनॉल न्यूक्लियसला अटॅच झालेले जे दोन मॉलिक्यूल आहेत ते कुठले आहेत? तर ते दोन आहेत CH3 आणि Cl. मग आता ह्या CH3 आणि Cl ची पोझिशन काय आहे? तर इन स्ट्रक्चर ऑफ फेनॉल ॲट कार्बन 1 OH ग्रुप इज प्रेझेंट. देन इन केस ऑफ क्लोरोक्रेसॉल आणि फिनॉल मध्ये बेसिक डिफरन्स काय आला? तर फिनॉलच्या थर्ड पोझिशनला मिथिल ग्रुप अटॅच झालाय आणि फोर्थ पोझिशनला क्लोरो ग्रुप अटॅच झालाय. म्हणजे बेसिक रिंग फिनॉल सबस्टिट्यूटेड विथ मिथिल ॲट कार्बन 3 अँड क्लोरो ॲट कार्बन 4 पोझिशन इज देअर इन क्लोरोक्रेसॉल. मग आता हे क्लोरोक्रेसॉलचं स्ट्रक्चर जे आहे ते लक्षात ठेवण्यासाठी आपण कशाचा रेफरन्स घेऊ शकतो? बेसिक न्यूक्लियस, त्याच्यामध्ये काय? फिनॉल. आणि फिनॉलला अटॅच काय झालंय? फक्त मिथिल आणि क्लोरो. ते फक्त लक्षात ठेवले म्हणजेच बाय ऑब्झर्विंग द पॅरेंट न्यूक्लियस ॲज वेल ॲज the changes or difference in parent nucleus, we can memorize the structure of a drug as well as with help of this we can give its chemical name also. मग ह्या मेथडनी तुम्ही केमिकल स्ट्रक्चर जे आहेत ते केमिकल स्ट्रक्चर लक्षात ठेवू शकता. कुठल्याही ड्रगचं परत एकदा लक्षात घ्या, केमिकल स्ट्रक्चर मेमोराइज करताना आतापर्यंत तुम्ही सिंगल स्ट्रक्चर होते त्याच्यामुळे फक्त पाठांतर करत होता. ते करण्याऐवजी मेथड कुठली फॉलो करायची? तर केमिकल स्ट्रक्चर लक्षात ठेवण्यासाठी पहिल्यांदा तो ड्रग कुठल्या कॅटेगरी मध्ये आहे, कुठल्याही कॅटेगरीचं क्लासिफिकेशन पहिलं लक्षात ठेवायचं. ते क्लासिफिकेशन लक्षात ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये येणार एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल, त्या एक्झाम्पल मधला बेसिक पॅरेंट न्यूक्लियस कुठला आहे तो न्यूक्लियस आयडेंटिफाय करायचा आणि त्या न्यूक्लियस मध्ये बेसिक अटॅचमेंट कुठल्या ऍड झालेत किंवा त्या बेसिक न्यूक्लियस मध्ये बदल काय झालेत ते फाइंड आउट करायचं. आणि त्यानुसार आपण कुठल्याही ड्रगचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर लक्षात ठेवू शकतो आणि तसं ड्रॉ करू शकतो. हीच मेथड आपल्याला
केमिकल स्ट्रक्चर मेमोराइज करण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे आणि हे प्रॅक्टिस न तुम्हाला येणार आहे. आता थोडस काय सांगतायत काय नाही हे थोडस कळायला अवघड वाटू शकतं, कारण बेसिक हेट्रोसायकल्स जोपर्यंत तुम्हाला कळत नाहीत, फंक्शनल ग्रुप्स लक्षात येत नाहीत, तोपर्यंत ह्याच्यामध्ये डिटेलिंग तुम्हाला लक्षात येणार नाहीये. आणि हे बेसिक हेट्रोसायकल असतील किंवा जे काही फंक्शनल ग्रुप्स असतील ते फंक्शनल ग्रुप आणि हेट्रोसायकल्स हे फक्त तुम्हाला प्रॅक्टिसनीच लक्षात राहणार आहेत. त्याच्यामुळं फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचा स्टडी करताना प्रॅक्टिस ही जी गोष्ट आहे ती खूप महत्वाची ठरणार आहे. आता ह्या पद्धतीनं आपला जो ओव्हरऑल सब्जेक्ट स्टडी आहे तो सब्जेक्ट स्टडी आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. आपण काय काय बघितलं तर फार्मास्युटिकल केमिस्ट्री आहे, त्या फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये कोर्स आउटकम काय आहेत, मग थेअरीचे असतील किंवा प्रॅक्टिकल्सचे असतील, म्हणजे हा सब्जेक्ट स्टडी कशासाठी करायचा. त्याच्यानंतर केमिस्ट्री म्हणजे काय आपण बघितलं. केमिस्ट्री म्हणजे काय तर व्हॉट इज केमिस्ट्री, तर केमिस्ट्री इज स्टडी ऑफ मॅटर, आणि हे मॅटर जे आहे ते कशापासून बनलेलं आहे ऍटम्स पासून. त्याचे दोन प्रकार बघितले आपण, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये काय काय येतं, सिंथेसिस अँड बिहेवियर ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड. इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन ऍटम्सची संख्या ही जास्तीत जास्त एक असू शकते किंवा अबसेंटही असू शकतात. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री जी आहे त्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये काय येतं, स्टडी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, त्याचं स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, कंपोजिशन त्याचा स्टडी येतो. ज्याच्या स्ट्रक्चर मध्ये काय असतात, एक कार्बन ॲटम हा दुसऱ्या ॲटमशी कोव्हॅलंटली लिंक झालेला असतो. त्याच्यानंतर डिस्कस केलेला पॉइंट होता तो म्हणजे काय, तर फार्मास्युटिकल केमिस्ट्री शब्दाचा अर्थ काय आहे. फार्मास्युटिकल केमिस्ट्री म्हणजे काय, स्टडी ऑफ केमिस्ट्री कोणाची, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक फार्मास्युटिकल. फार्मास्युटिकल म्हणजेच ड्रग, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक ड्रग मॉलिक्युल्स जे आहेत त्याचा स्टडी म्हणजे फार्मास्युटिकल केमिस्ट्री. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल केमिस्ट्री 2 चा सिलेबस काय आहे, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं ते आपण बघितलं. थोडं बेसिक इम्पॉर्टंट थिंग जी आहे ती काय आहे तर हेट्रोसायकल्स जे आहेत त्या हेट्रोसायकलिक रिंग सिस्टीम आणि फंक्शनल ग्रुप, त्याचं नंबरिंग आणि नॉमेनक्लेचर, आणि त्या रेफरन्सनी स्टडी ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचा. मग त्याच्यामध्ये फक्त स्ट्रक्चरच इन्क्लूड नाहीये तर वेगवेगळ्या क्लासेसचे ड्रग्स, त्याचे सब क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर, केमिकल स्ट्रक्चर, युजेस, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज, स्टॅबिलिटी, स्टोरेज कंडिशन, स्पेसिफिक त्या स्टोरेज कंडिशनला का ठेवायचं, त्याचे युजेस काय आहेत, ब्रँड नेम्स काय आहेत ते आपण स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर जे डिस्कस केलं ते म्हणजे काय तर हे ऑर्गॅनिक कंपाऊंड फक्त एका स्पेसिफिक डिसीज वरती न वापरता वेगवेगळ्या बॉडी सिस्टम वरती कुठले कुठले ड्रग ऍक्ट होतात. मग त्याच्यामध्ये ड्रग ऍक्टिंग ऑन एएनएस, सीएनएस, ड्रग ऍक्टिंग ऑन कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, त्याच्या सब कॅटेगरीज कुठल्या हे आपण बघितलं. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचा स्टडी करत असताना महत्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत तर तुम्हाला सगळ्यात पहिलं हेट्रोसायकलिक रिंग कुठल्या आहेत, फंक्शनल ग्रुप कुठले आहेत हे माहिती पाहिजे. त्या हेट्रोसायकल्सचं केमिकल नंबरिंग कसं करायचं, त्यासाठी IUPAC नॉमेनक्लेचर रूल काय आहेत ते त्याची माहिती हवी आहे. आणि या सगळ्याचा वापर करून कुठल्याही ड्रगचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं ते आपण ह्या सब्जेक्ट मध्ये शिकणार आहोत.